अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये आपला एकदम सुपर टेस्टी स्ट्रीट साईड नाश्ता तयार होणार आहे. तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने करणार आहोत आणि एकदम हेल्दी असणार आहे. त्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 इंच इतकं आलं आहे. त्याचं साल काढून बारीक चॉप करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या देखील बारीक चॉप करून तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत. अगदी हलकासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घालायचा आहे. तो देखील छान परतून घ्यायचा आहे. एक 2 मिनिटानंतरनी कांद्याचा कलर ट्रान्सपरंट व्हायला लागला की त्याच्यामध्ये 1 वाटी आपण गाजर घालणार आहोत. गाजर देखील आपण छान बारीक कट करून घेणार आहोत या पद्धतीने. 1 वाटी गाजर घातलेले आहेत. त्याचबरोबर एक मीडियम आकाराची ढोबळी मिरचीच म्हणजेच कॅप्सिकम हे देखील बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण बीटरूट म्हणजेच बीट देखील घालणार आहोत आणि 1 वाटी मटार. आता बाजारात खूप जास्त मटार बाजारात येत आहेत, त्याच्यामुळे सगळेच जण मटार खूप घेतात. मटारचे भरपूर प्रकार करतात. मटर पनीर बनवतात, कोण मटर कबाब बनवतात, तर आणखी खूप जास्त रेसिपीज येतात आहेत. प्रमाणे आपण देखील ही कबाब रेसिपी शेअर करत आहोत. त्याचबरोबर भाज्या फ्राय करून झाल्या की त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड, जिरंपूड आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहे. मी इथे 1 चमचा वापरलेला आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण ठरवू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथे काळी मिरी पूड घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचे आणि बारीक गॅसवरती आपण ह्याला वाफ काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत. एक 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता दणकून असे वाफ काढून घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहे. आणि आता परत एकदा आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. खूप वेळ लागत नाही. जर सगळं तयार असेल तर अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये आपलं जे कबाब आहेत ते तयार होतात. आणि आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा जो आहे तो शिजवून त्याला मॅश करून घेतलेला आहे आणि तो ह्या भाज्यांमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि सगळं मिक्स करून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिट लागतील आपल्याला सगळं मिक्स करण्यासाठी. कारण जितका मसाला आपण सगळे मसाले घातलेत तो सगळा मसाला आपल्या बटाट्याला देखील लागला पाहिजे. मगच अजून छान चव येणार आहे. या पद्धतीने पाहू शकता सगळं मिश्रण जे आहे ते आपलं एकत्र झालेलं आहे. त्याचबरोबर सगळं मिश्रण एकत्र झाल्यानंतर 1 चमचाभर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. त्याच्याचबरोबर शेंगदाणे जे आहेत 1-2 चमचे आपण बाजूला रोस्ट करून घेतलेत आणि त्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि ते शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत एकदा सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण सगळं थंड करून घ्यायचं आहे. आता मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी ब्रेड घेतलेला आहे. इथं 5 ते 6 ब्रेड घेतलेले होते आणि ते मिक्सर जारमधून काढलेले आहे. त्याचा ब्रेड क्रम्ब करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर बाजूला मैदा घेतलेला आहे 2-3 चमचे. त्याच्यामध्ये मीठ, काळी मिरी पूड आणि पाणी घातलेलं आहे आणि त्याची एक पातळ अशी स्लरी बनवून घेणार आहोत आपण. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या गाठी होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी टाकून एकसारखं आपल्याला हलवून अशी स्लरी करून घ्यायची आहे. आणि आता आपण ज्या भाजी घेतल्या होत्या त्याचे कबाब बनवायला घेऊया. जसं आपण गुलाबजाम बघतो, एक गोल असतं आणि एक थोडेसे लिंबोळते आकाराचे असतात, त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि जे आपण मैद्याचं बॅटर केलं होतं त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतरनी एक कोट आपण ब्रेडचा देणार आहोत. पण हा एकदम पातळ लेयर येणार आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, परत एकदा आपण मैद्याच्या बॅटरमध्ये जो कबाब आहे तो ॲड करणार आहोत. परत एकदा त्याला आपण मैद्याचं बॅटर जे आहे ते लावून घेणार आहोत या पद्धतीने आणि परत ब्रेड क्रम्ब
लावून घेणार आहोत, जेणेकरून जी वरची लेअर आहे ती छान क्रिस्पी होईल. अशा पद्धतीने तोपर्यंत मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे अशाच पद्धतीने सगळे आपले जे कबाब आहेत ते करून घेते मी. आता आपण याला फ्राय करायला घेणार आहोत. तेल देखील गरम झालेलं आहे. एक एक करून आपण सगळे कबाब जे आहेत ते फ्राय करून घेऊया. डीप फ्राय करतोय आपण. शॅलो फ्राय पण करू शकता तुम्ही, पण मला डीप फ्राय आवडतात आणि कबाब हे डीप फ्राय छान लागतात. अशा पद्धतीने आणि गोल्डन ब्राऊन कलरवरती आले की आपण हे काढून घेणार आहोत. अतिशय सुंदर, टेस्टी आणि तितकेच हेल्दी लागतात हे. आणि मी ह्याला ग्रीन चटणी आणि आपली इमलीची चटणी त्याच्याबरोबर सर्व करणार आहे. अतिशय सुंदर लागते याची चव. तुम्ही देखील नक्की करून पहा, कारण बाजारामध्ये इझिली मटर उपलब्ध आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मसाला किचन होमला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.